तर रक्षा खडसेंचं भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये नाव आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये घडामोडींना वेग आलाय। शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंमध्ये चर्चा झाली आहे। रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत तिघांमध्ये रात्री बैठक झाली आणि या बैठकीत या लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली आहे। रक्षा खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात हालचालींना वेग आलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, रक्षा खडसे यांचं भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये नाव आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये हालचालींना वेग आलाय, अधिकची माहिती। अगदी बरोबर आहे। काल भाजपने दुसरी यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये उत्तर महाराष्ट्राचे जे 8 मतदारसंघ आहेत त्यापैकी 6 मतदारसंघामध्ये भाजपने आपला जो उमेदवार दिलेला आहे आणि त्यात प्रामुख्याने रावेर लोकसभा मतदारसंघ हे अत्यंत महत्त्वाचं मतदारसंघ आहे। तिथे रक्षा खडसे म्हणजे एकनाथ खडसे यांच्या घरीच ही जी उमेदवारी दिलेली आहे। तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांना भाजपने जी उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे या सगळ्या घटनेनंतर एकनाथ खडसेंच्या अडचणी नक्कीच वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे या सगळ्या संदर्भात काल नाशिकमध्ये शरद पवार गटाची एक महत्वाची बैठक हे नाशिकमध्ये पार पडली। रात्री उशिरापर्यंत ही बैठक चालू होती आणि या बैठकीला स्वतः शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे हे 3 जण जे आहेत ते उपस्थित होते। कारण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आता कुणाला जे उमेदवारी द्यायचा हा एक मोठा प्रश्न शरद पवार गटासमोर आहे। त्यामुळे या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली, एक अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। आता नेमकं महाविकास आघाडीकडून रक्षा खडसे यांच्या समोर हे कुणाला महाविकास आघाडी जे उमेदवारी देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण खरं तर या सगळ्या संदर्भात भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर या सगळ्या संदर्भात चर्चा झालेली आहे। त्यामुळे पुढच्या 2 दिवसात महाविकास आघाडी रावेर लोकसभा मतदारसंघात आपलं जे उमेदवार जाहीर करेल, एक अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून एकनाथ खडसे यांचं नाव सुद्धा समोर येते, काय या संदर्भातील अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे। महाविकास आघाडीकडून आता खडसे फॅमिलीमध्येच एखाद्याला जे उमेदवारी द्यायचं का, खरं तर याहीवरती चर्चा काल झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कारण एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे या 2 पैकी एकाला रक्षा खडसे यांच्या विरोधात हे मैदानात उतरवायचं का याही संदर्भात चर्चा झालेली आहे। पण अधिकृत किंवा फायनल हे डिसिजन जे आहे ते अद्याप कालच्या बैठकीत झालेलं नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार गटाचे जे नेते आहेत या संदर्भात 2 दिवस विचार करतील आणि त्यानंतर या संदर्भात निर्णय घेतील, अशा पद्धतीचं माहिती आहे। काल या सगळ्या संदर्भात एकनाथ खडसेंना विचारलं असता माझी तब्येत जी आहे ते बरोबर नाहीये, माझे मेडिकल काही अडचणी आहेत, त्यामुळे मी लोकसभा लढवायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेईन असंही एकनाथ खडसेंनी म्हणालेलं आहे। मला मागच्या काही महिन्यापासून लोकसभा लढवायची आहे, पण मेडिकल अडचणीमुळे मला हे करता म्हणजे मला डिसिजन घेता येणार नाही, डॉक्टरांना विचारून मी या संदर्भात डिसिजन घेईल, अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात पुढच्या 2 दिवसात ज्या हालचाली वाढतील आणि महाविकास आघाडी कुठल्या तरी निर्णयापर्यंत येईल, अशा पद्धतीचं माहिती आहे। पण रावेर संदर्भात काल रात्री उशिरापर्यंत खलबत शरद पवार गटात चालू होते आणि या सगळ्या संदर्भात 2 दिवसात निर्णय होईल, एक अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। जी, धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल।